हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महानगरपालिकेच्या विविध विभागात दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहूनही खुलासा न करणाऱ्या 6 कर्मचाऱ्यांना महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सेवा समाप्तीचे आदेश दिले. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. सेवेतून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सचिन जगन्नाथ वाघमारे, मजूर उद्यान विभाग, उमेश मच्छिंद्र जाधव, मजूर उद्यान विभाग, जहीर अख्तर मोमीन, फिल्टर अटेंडंट आरोग्य विभाग, महेश्वर मल्लिकार्जुन मानवी, मजूर सार्वजनिक आरोग्य अभियंता, रामचंद्र अमृत काळे, मजूर सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि काशीनाथ चन्नप्पा अलकुंटे शिपाई नगर सचिव विभाग यांचा समावेश आहे. सातत्याने दीर्घकाळ विनापरवानगी हे 6 लोक गैरहजर राहत होते. त्यांना वारंवार कामावर हजर होण्यासाठी सांगितले जात असतानाही ते कामावर हजर न झाल्याने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी थेट सेवा समाप्तीचे आदेश काढल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.